मित्रांनो मस्तपैकी झालेले आता चिकन इकडे माणूस काही बोलते म्हणलो आता बाबा म्हणाय सुपारी पाठव बघा काय म्हणते म्हणजे ह्या दोघी इनी इनी आहेत ह्या दोघी आणि बाजूलाच घर असल्यामुळं दोघी इनी इनी आहेत आणि नमस्कार मित्रांनो, गोड गावाकडची या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं गावाकडून सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो अचानक गावी आलोय, मध्ये काही शूट नाही केलं कारण की गावचं भाडं होतं, त्यांना ड्रॉप केलं आणि सरळ मी गावामध्ये आलो. महाडचं वगैरे भाडं होतं तिकडं, महाडच्या गावाला एक महाडच्या बाजूला एक गाव आहे, तर तिकडं भाडं होतं ते ड्रॉप केलं आणि मी डायरेक्ट गावी आलो. त्यांना फक्त ड्रॉप करायचं होतं. गावी आई होती, म्हटलं जाताना मस्तपैकी आता चिकन घेऊन जाऊया. तर थोडंसं माझ्यापुरतं बघ चिकन आणलेलं आहे. आजी काय चिकन खात नाही, तर आजीने वड्या वगैरे बनवलेल्या आहेत. तर चला मित्रांनो आजीच्या हातचा चिकन खाऊया. मस्तपैकी झणझणीत चिकन बनवायला सांगितलंय आणि भाकरी. मागची व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, आजीच्या हातचं चिकन मी व्हिडिओ टाकली होती. तसंच त्याच प्रकारे आजीला मी चिकन बनवायला सांगितले मस्तपैकी. तर चला आता आजीच्या हातची रेसिपी बघूया. आजीने बनवायला घेतलेलं आहे चिकन मित्रांनो. इकडे कांदा भाजलेला आहे पूर्ण, त्याच्यामध्ये आता हळद टाकली आहे आणि इकडे मस्तपैकी चिकन थोडंसं एकट्यापुरतंच आणलं आहे मी. चिकन 1/2 किलो मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे. मित्रांनो आजीसाठी जसा किचन हवा होता तसंच आम्ही बनवून दिलं आहे एकदम मस्तपैकी. आणि घरामध्ये लादी मारल्या कारणामुळे आजी चप्पल घालून आता जेवण बनवते. म्हणजे सगळीकडे फिरायला लागतं लादीवरती, तर ते थंड सोसत नाही, त्याच्यामुळं आता बघू शकता इकडं मस्तपैकी चटणी टाकलेली आहे. अगं पळी गरम झाली पळी. एकदम चरचरीत असं चिकन बनवायचं आज. आता हा जो आहे तो गरम मसाला आहे. बघा आजीची पद्धत बघा मित्रांनो, एकदम सोपी चिकन बनवण्याची पद्धत आहे. म्हणजे काय, कांदा टाकायचं आणि जे काय तिच्याकडे बेसिक मसाले आहेत, हे चटणी, मीठ, हळद आणि गरम मसाला, बस. आता याच्यामध्ये मस्तपैकी चिकन टाकायचं आहे. कांदा करा, कांदा काय टाकू, चिकन टाक. आता आज मस्तपैकी आजीच्या हातचं चिकन. हात बघितला लावला. आई तुझ्यासाठी काय बनवलेस? काय अगं तुझ्यासाठी काय बनवलेस? वडी बनवली आहे तिच्यासाठी. कारण की आजी आमची बघा इथं भाकरी आहेत, इकडं वडी आहे थोडीशी काढलेली आहे, हे बघू शकता. इकडं वडी काढलेली आहे. आजी आमची नॉनव्हेज खात नाही. आई तू कधीपासून खात नाहीस ग? वशाट म्हातारा नोकरीवर कामाला होता घेऊन, म्हणजे आमचे मला अंग पीठ होता त्या पडद्याच्या बारक्या पोरा एवढा, मोठ्या पोरग्या एवढा. अच्छा, म्हणजे आमचा नाना लहान होता, म्हणजे 1-2 वर्षाचा होता, तेव्हापासून आजीने आमच्या चिकन मटन वगैरे सोडलेले आहे. म्हणजे आजी पहिली पण खायची, खेकडी बिकडी खायची. आई खेकडी पण खायचीस ना ग? होय गाई, खेकडी पण खायचीस ना? हा, खेकडी खायची, देवी झाली पायाला म्हणून सोडलं. हां, त्याच्यामुळे नॉनव्हेज सोडलं. आणि आमचे आजोबा हे माळकरी होते आणि मग आजोबांसाठी वेगळी चूल होती. तर आता आजोबा नाही येत, आजी आहे ती काय आमच्यासाठी जे काय असेल ते बनवून देते आणि तिच्यासाठी सगळं सेपरेट असतं. आणि इकडे बघू शकता आता चिकन मस्तपैकी मिक्स करून घेतो. आता मित्रांनो इथं बघू शकता झाकण ठेवले आणि झाकणावरती पाणी ठेवलेलं आहे. आणि इकडं आमची आईची आई आलेली आहे, आमची मुंगती आई, आणि ही आमची आई. म्हणजे ह्या दोघी
इनी इनी आहेत ह्या दोघी आणि बाजूलाच घर असल्यामुळं दोघी इनी इनी आहेत. तिला आवडत नाही नुकती म्हणजे आणि मी म्हणतो हरली असं. मुंगती आणि हरण्यात तो. तर मित्रांनो इकडं गावी आल्याच्या नंतर पाहू शकता गडद अंधार आहे आणि इकडं सख्या त्या पण आहेत घरामध्ये. बाकी एकदम किर्र शांतता आहे. खांबावरची वगैरे लाईट चालू आहे आता आणि गावामध्ये कोणच नाही आता सध्या मित्रांनो. इकडे पाहू शकता आजीची काठी. इकडं पण एकदम शांतता आहे एकदम सगळीकडं. तिकडं आई आली आमची. इकडं खाली कल्पेशांचं घर. पण शांतता बघा मित्रांनो. म्हणजे एकटं माणूस जर इथं राहूच नाही शकत. एकट्या माणसाची टापच नाही इकडं राहायची. आणि इकडं आमची आई आली आहे पाणी घेण्यासाठी. हा चला मित्रांनो झाकण मारलं होतं बघूया आपण. मित्रांनो मस्तपैकी हातपाय वगैरे धुतले आणि आता मस्तपैकी आता जेवायला बसायचे. तोपर्यंत आधी आपण टेस्ट करून बघूया आजीने कसं बनवलं आहे. म्हणजे आजी मस्तच बनवते त्यात काय वाद नाही. बेस्ट एकदम बेस्ट झालेले आहे. आजीने एकदम चरचरीत एकदम झणझणीत चिकन बनवले मस्तपैकी. मित्रांनो मस्तपैकी झालेले आता चिकन इकडे पाहू शकता प्लेटमध्ये घेतलेलं आहे आणि ह्यातलं थोडंफार आता मी घेणार आहे. आणि आमच्या आईचे आई वडील आले तिकडं तर मग बाकीचं त्यांच्यासाठी देतो आहे. तर चला मित्रांनो जेवण घेतो आता. मित्रांनो मस्तपैकी आता जेवायला बसलो आहे. बघूया आता कसं झालं आजीच्या हातचं. हे बघा आजी बघू शकता इकडे फिरते. म्हणजे झालेलं आहे मित्रांनो जेवण खाऊन. थोडीशी भाकरी राहिली. काय चिकन झाले काय सांगू तुम्हाला. जबरदस्त असं चिकन झालेलं आहे. तर मित्रांनो मस्तपैकी आता जेवण झालं. मस्त आजीने चिकन एवढं चमचमीत बनवलं होतं की काय सांगू. तर आता रात्रीचे 10 वगैरे वाजलेत आणि गावामध्ये पण जास्त कोण पब्लिक नाही आहे. आता मस्तपैकी आजीसोबत गप्पा वगैरे मारतो. बघा फोन चालू केला ना की आजी डायरेक्ट पदर घ्यायला चालू करते आणि तशी थंडी पण भरपूर वाजते. आता मित्रांनो आजी आता गोळ्या खातीये. जेवण वगैरे झालं. इकडे पाहू शकता ह्या गोळ्या खातीये. कसल्या पिवळ्या गोळ्या येतात. तुला पिवळे काय करायचे लाल काय करायचे. तुला कलरची काय मतलब आहे. गुलाबी गोळ्या नाही त्या. बघा माझी पाकिट आली की समजावं हे बघ हे पिठाच्या गोळ्यांचं पाकिट ते बरोबर ओळखते. म्हणजे कलरवरती आजी गोळ्या खाते. अर्धी काय सांगितले का आखी ती मला काय माहिती. आता तुला सांगितलंय. जेवल्यावरती कुठली गोळी आहे ती. दे जेवण झालंय कुठली ती बघ. रात्री 1 हा खावीच. अर्धी नाही अख्खी खायला सांगितली. आखी म्हणजे कशावरती गोळी खाल्ली ती. तापावर ह्याच्यावर दिलेल्या या गोळ्या. नेहमीची गोळी नाहीच. गुलाबी असते गुलाबी कॅप्सूल एवढी ती अर्धी खातो मी. डॉक्टर चुकलं त्यावेळेस. डॉक्टर चुकलत काय शिंदे डॉक्टर. काविणवरची कुठली हा दुसरी कुठली अजून गोळी. आता ती 5 मिनिटांनी मग खायली गुलाबी. मित्रांनो आता गोळ्या खाल्ल्यात लगेच पान खायला काढलं बघू शकता. म्हणजे गोळ्यावरती ते औषध असतं अजून एक तिचं. आता पान खातीये. तूच बघ
सुपारी पान हा आजीचा बटवा आहे. आणि हा बटवा, या बटव्यात भरपूर काय काय असतं मित्रांनो. आजी कधी पण पैसे काढून देते त्याच बटव्यातून. माणूस आईच बोलते ते म्हणलो आता बाबा मला सुपारी पाठव. बघा काय म्हणते ती. व्हिडिओ काढतोय मी तर तिला असं वाटते, ती म्हणते जर कोण माणूस कोण बोलत असत तर त्याला बोललो असतो जरा वाशीशी सुपारी पाठव माझ्यासाठी. सांग तू म्हणा कोणीतरी सुपारी पाठवा. मित्रांनो गावची शांतता बघा. आणि आमची सख्या हो आमची सख्या त्या गावीच असतात. त्यांना शहरामध्ये अजिबात करमत नाही तर ते गावी असतात. आणि ह्या आमच्या वाडीमध्ये एकटेच असतात. एकदम कुठेतरी गेले होते आता खाली, ते आत्ताच आलेत. मस्तपैकी जेवण वगैरे करायचं, शेतीची कामं करायची आणि निवांत झोप घ्यायची. हेच आमच्या सख्या त्यांचं रुटीन आहे. सख्या त्या गावी कसं वाटतं हो तुम्हाला? चांगलं वाटतं. म्हणजे काय ना काहीतरी कारण देऊन ते गावी येतात आणि ते गावालाच राहतात. त्यांना अजिबात शहरामध्ये जमत नाही. काळोख बघा मित्रांनो, एकदम शांतता शांतता आणि शांतता गावी पसरली आहे. हा चिकन एवढं मस्त झालं होतं, त्याच्यामध्ये आजीन काहीच नव्हतं टाकलं, फक्त कांदा आणि जे काय बेसिक मसाले आहेत, जे चटणी, मीठ, हळद आणि गरम मसाला, बस. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आता आपण पुण्या मुंबईला शहरामध्ये चिकन बनवतो, त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट, खडे मसाले, कोथिंबीर, कढीपत्ता, भरपूर काय काय टाकतो. आजीन 2च मसाले टाकले होते, चटणी आणि गरम मसाला. त्याच्यावरती चिकन एवढं सुपर झालं होतं. आजीच्या हाताला जबरदस्त टेस्ट आहे. आणि महिन्यातून एकदा वगैरे फेरी होते माझी गावी, कुठलं भाडं वगैरे असेल तर. आणि आजी काय गावीच नसते, महिनाभर पुण्याला, महिनाभर गावी असते. तर आता गावी होते आजी, तर म्हटलं येऊन चिकन वगैरे बनवून मस्तपैकी बनवा. आजीला पण चिवडा वगैरे काय काय खाते तिला घेऊन आलं. आणि आता मस्तपैकी आता आजीसोबत गप्पा मारत बसतो. तर चला मित्रांनो, जाऊन आता झोपायला जातो आता, कारण गाडी चालवली, भरपूर प्रवास झाला आज. तर उद्या वगैरे निघेल मी पुण्याला जायला. तर व्हिडिओला इथंच थांबवतो. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या अशाच गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि काय आवडलं कमेंट नक्की करा. आणि आपल्या नवीन असेल तर ओढ गावाकडची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजी बाय कर. आजी ए हात दाखव.